नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर मैत्रिणींनो, कधी कधी काय होतं की आपल्याला खूप सारे कोणीतरी काही वाईट नजर लावली आहे किंवा वाईट आपल्यासोबत केले अशी शंका आपल्याला असते, नक्की माहिती नसतं. मग ते आपण कसं शोधायचं? तर काय करायचं, शनिवारी आपण आंघोळ वगैरे करून सकाळी सूर्योदयानंतर तांब्याचा स्टीलचा लोटा घ्यायचा, त्याच्यामध्ये पाणी, साखर, काळे तीळ आणि किंचित चमचाभर दूध घालून आपण पिंपळाच्या झाडाखाली जायचं. ते पाणी आपण तिथे पिंपळाच्या झाडाला व्हायचं. वाहिल्यानंतर तिथं खाली पडले एक प्रदक्षिणा 7 घालायच्या. त्यानंतर खाली पडलेलं एखादं पिवळं पिंपळाचं पान जे खराब झालं असेल ते घरी घेऊन यायचं. घरी घेऊन आल्यानंतर त्याच्यावर कुंकवाने स्वस्तिक काढायचं. दोन्हीकडे 2 लाईन ओढायच्या आणि ते पिंपळाचं पान आपण रात्री झोपताना उशाखाली घेऊन झोपायचं आणि मनामध्ये प्रार्थना करायची की हे भगवंता, हे नारायणा, माझ्यावर जर कोणी नजर घातली असेल वाईट किंवा काही वाईट केलं असेल माझ्या घरावर, माझ्या मुलाबाळांवर, नवऱ्यावर, माझ्या संसारावर, तर मला ते कळू देत. आणि मग आपण झोपी जायचं आणि सकाळी उठल्यावर आपलं रात्रभर आपल्या झोपेमध्ये आपल्याला पूर्ण रात्रभराच्या झोपेमध्ये आपल्याला एखादं स्वप्न पडून आपल्याला नक्की दृष्टांत मिळू शकतो की आपल्यावर कोणी वाईट गोष्ट केली असेल तर पण हा उपाय आपण जोपर्यंत आपल्याला रिझल्ट मिळत नाही तोपर्यंत करत राहा. किंवा 21 शनिवार जर केलं तरीसुद्धा त्यातल्या एखाद्या शनिवारी तुम्हाला नक्कीच ही अनुभूती मिळेल. स्वप्नात ती व्यक्तीचं दर्शन तुम्हाला घडेल. मग तुम्ही पुढची उपाययोजना करू शकता. नमस्कार.